This is Sri DJ Bhoite sir and you are watching my video. विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्ह कसं होतं ते बघितलेलं आहे. and now we will see the equation of disturbance of wave. Equation of wave is given as y is equal to a sin kx minus omega t. When wave is propagated, wave is moved in positive x axis in this direction. y is equal to a sin kx minus omega t जेव्हा वेव पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला मूव्ह होत असते. हेच इक्वेशन ऑफ वेव असंही लिहितात. y इज इक्वल टू ए साइन के एक्स प्लस ओमेगा टी वेन वेव प्रोपोगेट इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. जेव्हा निगेटिव्ह डायरेक्शन वेव मूव्ह होत असते तेव्हा हे इक्वेशन y इज इक्वल टू ए साइन के एक्स प्लस ओमेगा टी असं लिहितात. ह्या दोन्ही इक्वेशनची डेरिवेशन्स तुम्हाला नाहीत, परंतु ही दोन्ही इक्वेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता पण ह्या दोन एक्झाम्पल ह्या दोन फॉर्म्युल्यावर तुम्हाला न्यूमेरिकल्स आहेत आणि न्यूमेरिकलसाठी आपल्याला दुसरं इक्वेशन बघायचं आहे. y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. इथे के एक्स मायनस ओमेगा टी होतं आणि इथे काय आहे ओमेगा टी मायनस के एक्स. या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर वेव इफ द वेव डिफर बाय फेज पाय. समजा ह्या वेवची दुसरी वेव आपण घेतली आणि तिचा फेज डिफरन्स पाय असेल तर त्याचं इक्वेशन काय लिहितात y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. वेअर ए इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडची व्याख्या मुलांना तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन आणि युनिट ऑफ ॲम्प्लिट्यूड इज मीटर. नाव के इज प्रोपोगेशन कॉन्स्टंट किंवा केलाच काय म्हणतात वेव नंबर. पण केची किंमत किती असते 2 पाय अपॉन लॅम्बडा आणि केचं युनिट काय आहे रॅडियन पर मीटर. नेक्स्ट लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू वेवलेंथ इन मीटर. लॅम्बडा दॅट इज वेवलेंथ आणि वेवलेंथची व्याख्या आपण बघितलेली आहे. द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स विच आर इन सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी and unit of omega is radian per second. Capital T is the period. What is the definition of period? Time taken by particle to complete one oscillation is called as period. Now we substitute the values of omega and k in this equation. Then what this equation becomes? Y is equal to a sin 2 pi into small t divided by capital T minus 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. मुलांना याच्यात कॉमन काय दिसते तुम्हाला कॉमन 2 पाय दिसते. 2 पाय बाहेर काढूया. मग इक्वेशन काय येईल y इज इक्वल टू ए साइन 2 पाय टी अपॉन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. हे कशासाठी इक्वेशन आहे वेन वेव मूव्ज इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन आणि हेच जर वेव मूव्ज इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन दिस इक्वेशन बिकम्स y इज इक्वल टू ए साइन 2 पाय टी अपॉन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. मला वाटतं आहे इक्वेशन ऑफ डिस्टर्बन्स ऑफ वेव हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि हे दोन्ही वापरता न्यूमेरिकल सोडताना तुम्हाला वापरायचं आहे. मुलांनो, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव बघितलेला आहे. वेन 2 वेव्ज आर इन सेम पेज अँड मूव्ह टुवर्ड्स टू इच अदर. मग त्यावेळी आपण बघितलं आहे समजा ही वेव आहे याचा ॲम्प्लिट्यूड 1 आहे आणि दुसरी वेव आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड 1 आहे अँड बोथ ऑफ देम आर मूव टुवर्ड्स ईच अदर. देन व्हेन दे क्रॉस टू ईच अदर देन अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड बिकम्स 2. आता आपल्याला इक्वेशन घेऊन ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव प्रोड्यूस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्ज. 2 वेवच्या सुपरपोजिशनमुळे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती येतो हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे लेट 2 वेव्ज ऑफ सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड A1 अँड A2. सुपरपोजिशन होणाऱ्या 2 वेव घेणार आहोत आपण. त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी आहे परंतु ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे. ॲम्प्लिट्यूड किती आहे A1 अँड A2.
पहिलं इक्वेशन बघूया. इक्वेशन ऑफ फर्स्ट वेव्ह दॅट इज y इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी. पहिल्या याचं इक्वेशन वेव्हचं काय बघा, y1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी. आणि दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन, कारण का फेज आपण वेगळी घेतला आहे, फेजमध्ये फरक घेतला आहे, ते काय आहे, y2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस फाय, वेअर फाय इज द फेज डिफरन्स बिटवीन y1 अँड y2. हे दोन्ही इक्वेशन तुमच्या लक्षात आलं असेल. हे y1 आहे आणि हे y2 आहे. जेव्हा ह्या दोन्ही वेव्ज मिडियममधून पास होतात कॉमन पॉईंटला, मग अकॉर्डिंग टू द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ॲट कॉमन पॉईंट देअर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज गिवन ॲज y1 प्लस y2. कॉमन पॉईंटमध्ये काय होतं, y बरोबर y1 प्लस y2. नाउ वी सबस्टिट्यूट the values of y1 and y2 in this equation. Then resultant displacement equation become as y is equal to a1 sin omega t plus a2 sin omega t plus phi, because this is y1 and this is y2. हे सोडवत असताना आपल्याला मॅथमॅटिक्सचा एक सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे. तुमच्या लक्षात असेल बघा, बऱ्याच वेळा आपण हा एक्झाम्पल सोडताना वापरलेला आहे. साइन ऑफ ए प्लस बी याचं सोल्युशन काय होतं, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ह्याचा वापर करून आपल्याला हे इक्वेशन पहिल्यांदा सोडवायचं. याच्यामध्ये काय करूया बघा, ओमेगा टीला आपण काय समजूया ए आणि फायला काय समजूया बी. हे आहे तसंच राहील, y इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी. आता a2 आपण बाहेर घेतला आहे आणि आपल्याला एवढं सोडवायचं आहे बघा. हे साइन ए प्लस बी सारखं होतं का नाही, ओमेगा टी ए फाय बी. मग याचं सोल्युशन काय होतं, साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन फाय. आता a2 हा कॉमन, हे इक्वेशन समजलं का तुम्हाला. जसं आपण साइन ए प्लस बी केलं आहे त्याचं काय होतं, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तसं साइन ओमेगा टी प्लस फायचं काय होणार, साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय. आता हा जो a2 कॉमन आहे तुम्हाला दिसतो, a2 कॉमन, त्यांना आत कंसामध्ये गुणायचं आहे. a1 साइन ओमेगा टी ॲज इट इज बाय मल्टिप्लाइंग इनसाइड द ब्रॅकेट व्हॉट वी गेट, a2 साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. आता इथं मी लाल रेषेनं जे केलं आहे ते दिसतंय का बघा तुम्हाला. हा गुणाकार पहिल्यांदा कळाला का, a2 नं ह्याला गुणलं काय येईल, a2 साइन ओमेगा टी कॉस फाय. a2 ने ह्या उरलेल्या क्वांटिटीला काय म्हणलं प्लस a2 कॉस ओमेगा टी साइन फाय. आता ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे बघा, साइन ओमेगा टी. साइन ओमेगा टी आपण कॉमन काढलेला आहे. साइन ओमेगा टी जर कॉमन काढलेला असेल असे बाहेर तर कंसात काय उरेल, हा a1 आणि ह्याचं काय a2 कॉस फाय. बघा ह्या दोन्ही ह्याच्यामधून आपण काय का बाहेर काढलं आहे, साइन ओमेगा टी. आणि हे आहे तसं लिहिलं आहे, फक्त ह्या टर्म्स 4 गुणिले 5 काय आणि 5 गुणिले 4 हे आपण चेंज केलं आहे, a2 साइन फाय कॉस ओमेगा टी. आता आपल्याला हे इक्वेशन पुढं सॉल्व करायचं आहे म्हणून आपण काय सबस्टिट्यूशन ठेवलेलं आहे. म्हणजे हा जो पूर्ण हिरवा दिसते तुम्हाला इक्वेशन a1 प्लस a2 कॉस फाय इंटू साइन ओमेगा टी, याच्यातला जो हा ब्रॅकेट क्वांटिटी आहे a1 प्लस a2 कॉस फाय, त्यासाठी आपण काय वापरायचं आहे, a कॉस थिटा. आणि याचं जे इक्वेशन आहे a2 साइन फाय, याच्यासाठी आपण काय सबस्टिट्यूट करणार आहोत, a साइन थिटा. सबस्टिट्यूशन्स आपल्याला समजतात का बघा. a1 प्लस a2 कॉस फाय इज इक्वल टू a कॉस थिटा आणि a2 साइन फाय इज इक्वल टू a साइन थिटा. ही दोन्ही सबस्टिट्यूशन्स आपण ठरवलेले आहेत. आता हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. मग हेच इक्वेशन काय होईल, y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी ॲज इट इज, आणि ह्या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, कॉस थिटा. y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी कॉस थिटा प्लस a कॉस ओमेगा टी साइन थिटा. इन्स्टेड ऑफ a2 साइन फाय वी राईट हिअर a साइन फाय. बघा ह्या व्हॅल्यू a कॉस थिटा आणि a साइन थिटा इथं सबस्टिट्यूट करायच्यात. ह्या ब्रॅकेटऐवजी a कॉस थिटा आणि ह्याच्याऐवजी a साइन थिटा. मग हे इक्वेशन येतं. आता हे जर इक्वेशन तुम्ही ऑब्झर्व केलं, ह्या इक्वेशनशी कम्पेअर केलं, ओमेगा टीला आपण a म्हणूया, थिटाला आपण b म्हणूया,
तर याचं उत्तर काय येईल बाळांनो? y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थीटा. दिस इज द इक्वेशन ऑफ y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थीटा. दिस इज द इक्वेशन ऑफ displacement of resultant wave due to superposition of where A is resultant amplitude. The frequency of resultant wave and individual waves is the same. ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी सेम आहे. ओमेगा म्हणजेच 2πn. ओमेगा म्हणजेच 2πn. इथेही एन तेच राहणार आहे, इथेही एन तेच राहणार आहे, इथेही एन तेच राहणार आहे. सुपरपोजिशनमुळे फ्रिक्वेन्सीमध्ये काही बदल झालेला नाही, बट ॲम्प्लिट्यूड हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपण ही दोन इक्वेशन्स, इक्वेशन नंबर 1 मगाशी बघितले तुम्ही, आणि इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 काय आहे? A1 + A2 cos फाय बरोबर A cos थिटा. आणि इक्वेशन 2 काय आहे? A2 साइन बरोबर A साइन थिटा. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडची किंमत काढण्यासाठी स्क्वेअरिंग अँड ॲडिंग ऑफ बोथ साइड्स ऑफ दिस 2 इक्वेशन्स, म्हणजे याचा वर्ग करायचा अधिक याचा वर्ग करायचा, आणि ह्या साईडला काय होणार? याचा वर्ग करायचा अधिक याचा वर्ग करायचा. बघा, म्हणजे आपण लिहून टाकूया. A1 + A2 cos फाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A2 साइन फाय ब्रॅकेट स्क्वेअर. याचा वर्ग लिहून टाका. काय होणार? A² cos स्क्वेअर थिटा, आणि याचा काय होणार? A² sin स्क्वेअर थिटा. आता इथं आपण पहिल्यांदा बघूया, ह्यात कॉमन काय येईल? A², आणि कंसात काय येईल? cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. मुलांना तुम्हाला माहिती आहे cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा म्हणजे किती येतं? 1. म्हणजे याचं उत्तर किती येईल? A². याचं उत्तर A² सर्वांच्या लक्षात आलं का? आपण इथं A² कॉमन काढला आहे, मग कंसात काय राहील? cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा, आणि cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा म्हणजे किती असतं? 1. आता आपण ही बाजू बघूया. याचा वर्ग A + B ब्रॅकेट स्क्वेअर तुम्ही बघितलेला आहे. A + B ब्रॅकेट स्क्वेअर किती येतो? A² + 2AB + B². सिमिलरली वी कॅन सॉल्व दिस इक्वेशन. A1² + 2A1A2 cos फाय प्लस A2² cos स्क्वेअर फाय. म्हणजे हा एक समजला आणि हा संपूर्ण बी समजला. आता याचा आहे तसंच बघणार. A2² sin स्क्वेअर फाय, A² ॲज इट इज. आता ह्यात बी आपण कॉमन काढणार आहे बघा, cos स्क्वेअर फाय आणि sin स्क्वेअर फाय. म्हणजे हे इक्वेशन काय होईल? A1² + 2A1A2 × cos फाय. आता ह्या cos स्क्वेअर फाय आणि sin स्क्वेअर फाय जर कॉमन काढलं त्याचं उत्तर इथं बघितलं आपण किती येतं? 1. मग राहील काय? फक्त A2². म्हणजे इक्वेशन काय झालं? A1² + 2A1A2 × cos फाय प्लस A2² इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, रिझल्टंट इक्वेशन ऑफ रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A1² + A2² + 2A1A2 cos फाय. This is the equation of resultant amplitude when two waves traveling through the medium passing through the same point, then due to the superposition of wave resultant amplitude is this. There are two special cases. या रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडच्या 2 स्पेशल केसेस आपण बघायचे आहेत. पहिल्यांदा काय? हा जो फाय आहे, फाय फेज डिफरन्स, म्हणजे ह्या 2 वेव्ह बघा, ही फर्स्ट वेव्ह A आणि ही सेकंड वेव्ह B, दोन्ही सेम फेज आहेत, कारण ह्याचं क्रेस्ट याला कोइन्साइड होतं, याची तरफ याला. ह्या दोन्ही इन सेम फेज, म्हणजे फेज डिफरन्स किती आहे? 0. फाय इज द फेज डिफरन्स. वेन फेज डिफरन्स इज 0, दॅट इज वेन वेव्ज आर इन सेम फेज. तेव्हा आपण ह्या व्हॅल्यूज काय होतं बघा ॲम्प्लिट्यूडचं. A इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A1² + A2² + 2A1A2 cos 0. cos 0 मीन्स वॉट? 1. मग काय उरेल? फक्त हा cos 0 जाईल आणि उरेल फक्त एवढं, A1² + A2² + 2A1A2. आणि हा कशाचा वर्ग आहे? A1 + A2चा हा वर्ग आहे. म्हणजेच A बरोबर काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर रूट जाईल आणि उत्तर काय येईल? A इज इक्वल टू A1 + A2.
जर दोन वेव्ह सेम फेज असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, दोन्ही वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडची बेरीज असते. समजा दोन्ही वेव्हचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल, इफ A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A, मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय येईल, A प्लस A टॉईस A. म्हणजे इफ द टू वेव्ज आर इन सेम फेज देन रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज मॅक्झिमम. दुसरी केस बघा काय, वेन फेज डिफरन्स टू वेव्ज आर आउट ऑफ फेज. आता बघा इथं कसं दिसतंय तुम्हाला, ही फर्स्ट वेव्ह आहे आणि ही सेकंड वेव्ह आहे. म्हणजे याचा क्रेस्ट याच्या ट्रपला कोइन्साइड होतो आहे आणि याचा ट्रप याचा, दीज आर डिफर बाय द फेज पाय, दीज आर आउट ऑफ फेज, दॅट इज फायची किंमत किती, फेज डिफरन्सची पाय, दॅट इज वेव्ज आर आउट ऑफ फेज, दॅट इज अपोजिट फेज. दोन वेव्ह अपोजिट फेजमध्ये असतील तर त्यांची फायची किंमत किती असते, पाय. आता ही आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. A इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस टॉईस A1 A2 कॉस पाय. कॉस पायची किंमत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे किती येते, -1. म्हणजेच हे इक्वेशन काय होईल, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर इंटू -1 इन्स्टेड ऑफ प्लस हिअर बिकम्स -1. A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर मायनस टॉईस A1 A2. हा कशाचा वर्ग आहे, A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे वर्गमूळ घेतला काय होईल, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू A1 मायनस A2. म्हणजेच काय, जेव्हा वेव्ज आउट ऑफ फेजमध्ये असतात तेव्हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे दोन्ही वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडची वजाबाकी असते. इफ A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A, समजा दोन्ही वेव्हचा ॲम्प्लिट्यूड सारखा असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती येतो, 0. म्हणजेच काय, वेन वेव्ज आर आउट ऑफ फेज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज मिनिमम, दॅट इज 0. आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन बघितलेलं आहे. स्पेशल केस बघितले, वेन फेज डिफरन्स इज 0, दॅट इज वेव्ज आर इन सेम फेज, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज मॅक्झिमम, दॅट इज टॉईस A. वेन फेज डिफरन्स इज पाय, दॅट इज वेव्ज आर इन आउट ऑफ फेज, दॅट अपोजिट टू द वेव्ज आर opposite phase, then what happens, resultant amplitude is minimum, that is 0. Thank you for watching my video.